महाराष्ट्र में होने वाले स्थानीय निकाय चुनाव के साथ साथ नागपुर विभाग स्नातक चुनाव की भी भाजपा ने जोरदार तैयारी शुरू कर दी है। पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि बीजेपी की तैयारी शुरू है। महायुति मिलकर चुनाव लड़ने का प्रयास कर रही है, लेकिन जहां गठबंधन नहीं होगा वहां मैत्रीपूर्ण लड़ाई होगी। सीएम की उपस्थिति में चुनाव की तैयारी के संदर्भ में नागपुर में बैठक हुई। उन्होंने आवश्यक दिशा निर्देश दिए। बैठक में 51% वोट हासिल करने का टारगेट रखा गया। ऐसी जानकारी राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने दी। भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची यामध्ये निवडणुका लढताना काय भूमिका राहील, या निवडणुकीमध्ये आपल्याला 51% मतं घेऊन जिंकलं पाहिजे। कारण विधानसभेमध्ये 51.78% मतं घेऊन आपण सत्तेमध्ये आलो आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की महायुतीची चाचपणी करा, महायुतीमध्ये त्या ठिकाणी चर्चा करा आणि ज्या ठिकाणी महायुती होणार नसेल त्या ठिकाणी मात्र आपसात मतभेद आणि मनभेद होणार नाही, या प्रकारचं कुठलंही पाऊल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उचलायचं नाही असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिलेल्या आहेत। वहीं राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि राज्य में अतिवृष्टि से हुए नुकसान के चलते किसानों के लिए 31,000 करोड़ के पैकेज का लाभ दिवाली के पूर्व मिलना चाहिए, ऐसा निर्देश सीएम ने दिया है। कोई भी किसान वंचित न रह पाए, इसके स्पष्ट आदेश दिए गए हैं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी मागच्या 3 दिवसापासून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि आज अमरावती आणि नागपूर विभागामध्ये आमचे प्रदेश अध्यक्ष माननीय रवी चव्हाणजी आणि आमच्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत, लोकप्रतिनिधींसोबत, आमदार खासदारांसोबत बैठका घेतल्या। शेवटचा दिवस आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने आमच्या सरकारने माननीय देवेंद्रजींनी, माननीय एकनाथजी आणि अजितदादांनी बसून जे या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याकरता, पूरपीडिताकरता जे नुकसान झालं त्याकरता 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलं। दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला, पूरपीडिताला हा पॅकेजचा लाभ मिळाला पाहिजे, याकरता संघटनेचे, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासोबत काम केलं पाहिजे। आमचे तहसीलदार, जिल्हाधिकारी हे तर फील्डवर आहेतच, आम्ही मदत पोहोचवतो आहे। जे पॅकेज आहे ते आमचं KYCच्या माध्यमातून, ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑनलाईन जाणार आहे। पण कोणी सुटलं का, कोणी राहून गेलं का, याची काळजी घेण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्र्यांनी आज आणि 3 दिवसामध्ये आमच्या महायुतीच्या म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी सोबत घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि सोबतच पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने बताया कि बारिश में रेत उत्खनन बंद होने से 30 सितंबर तक उपलब्ध नहीं थी। राज्य में जल्द ही 500 रेत घाटों की नीलामी होगी। आगामी 15 से 20 दिनों में रेत उपलब्ध होने पर दाम भी कम होगा। उन्होंने कहा कि एम सैंड के लिए और 2 वर्ष लगेंगे। हर जिले में 50 क्रशर लगाने की योजना है। उसके लिए है कि नैसर्गिक वाळूपेक्षा एम सैंड, कृत्रिम वाळू त्या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून द्यायची, हा एक भाग आहे। दुसरा, जी नैसर्गिक वाळू आहे ती 3 महिने बंद असतं। 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत कुठलेही उत्खनन करता येत नाही, वाळूचं उत्खनन करता येत नाही। त्यामुळे 3 महिन्यापासून वाळू बंद आहे। 1 ऑक्टोबर पासून परवानगी मिळाली आहे। आता 1 ऑक्टोबर पासून सर्व महाराष्ट्राच्या 500 वाळू घाटांचे लिलाव होणार आहे। ई ऑक्शन पद्धतीने लिलाव होणार आहेत। नागपूरचे लिलाव जवळपास आता या 15 ते 20 दिवसात पूर्ण होईल आणि त्यामुळे थोडा एक 15-20 दिवस पुन्हा लागेल। पण महाराष्ट्राच्या किमान 500 वाळू घाटामध्ये आता रेती उपलब्ध झालेली आहे, त्याचे लिलाव सुरू झालेले आहे। कालच आमच्या सर्व कलेक्टरनी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स घेतलेला आहे आणि त्यामुळे काही एन्व्हायरमेंट क्लिअरन्स यायचे आहेत कोकणामध्ये, त्या ठिकाणी थोडा आम्हाला अजून 15 दिवस वेळ लागेल। पण पुढच्या महिन्याभरामध्ये नैसर्गिक वाळू लोकांना मिळणं चालू होईल। हा फक्त 1 महिन्याचा पॅच आहे, ज्यातनं वाळूची थोडी 3 महिने बंद असल्यामुळे 3 महिने NGTच्या ऑर्डरमुळे
पावसाळ्यात वाळू उत्खनन करता येत नाही म्हणून नदीमध्ये त्या ठिकाणी वाळू उत्खनन करता आली नाही। आणि दुसरं, या वर्षी जास्त पूर आहे, नदी नाला वाहून जात आहेत आणि त्यामुळं नदीमध्ये उतरणं सुद्धा धोकादायक आहे। त्यामुळे मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये या राज्यामध्ये पुन्हा एकदा मुबलक वाळू उपलब्ध होईल। आणि जे रेतीचे रेट आता वाढलेले आहे, कारण रेतीच अवेलेबल नाही आहे, एमपी मधून येत आहे, काही ठिकाणी कुठले येत आहे। तर मला असं वाटतं की महिन्याभरामध्ये आम्ही हे वाळूचं त्या ठिकाणी जे साठे आहेत हे साठे जनतेला उपलब्ध करून देऊ। घरकुलाकरता 5 ब्रास वाळू मोफत देऊ, स्थानिक वापराकरता तिथेही वाळू आम्ही उपलब्ध करू। वाळूचं धोरण आता आमचं आलेलं आहे, लवकरच त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू। बावनकुले ने कहा कि कांग्रेस व विजय वडेट्टीवार ने हमेशा लोगों की दिशा भूल की है। कांग्रेस ने कभी मराठा व ओबीसी को न्याय नहीं दिया, केवल झगड़े लगाए। आज वे जो कह रहे हैं उसके ठीक उलट वे जरांगे के आंदोलन में बोल रहे थे। तब उन्होंने मराठाओं को ओबीसी कोटे से आरक्षण देने को कहा था। अब वे पलट गए हैं। हिंगना में मतदाता सूची में त्रुटि के संदर्भ में उन्होंने कहा कि अगर गलती होगी तो प्रशासन उसे सुधारेगा। आपत्ति लेने का सभी को अधिकार है। नाही, माननीय विजय वडेट्टीवारजी आणि काँग्रेसनी नेहमीच दिशाभूल केली आहे। काँग्रेस पार्टीने कधी मराठा किंवा ओबीसी समाजाला न्याय दिला नाही। या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेसचा इतिहास बघितला, समाजात तेढ निर्माण करणे, समाजात वाद निर्माण करणे हीच काँग्रेसची पार्श्वभूमी राहिली आहे। कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचा विचार केला नाही। पण माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीचं हित लक्षात घेऊन ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं। आणि जे वडेट्टीवार सांगतात आहे, वडेट्टीवारनी स्वतः मराठवाड्यामध्ये जरांगेच्या आंदोलनामध्ये जो व्हिडिओ आपण बघितला, तुम्हीही बघितलाय, त्यांनी तर स्पष्टच केलं होतं। म्हणजे आता ते राजकीय भूमिकेत बदलत आहेत, राजकीय भूमिका शेवटी वडेट्टीवारनी बदलली। त्यावेळेस तसे म्हणाले होते की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं, 10% ईडब्ल्यूचं आरक्षण मिळालं। पण आता जो 2 सप्टेंबरचा GR काढला, तो GR केवळ हैदराबाद गॅजेटच्या संदर्भाने आहे, 4 जिल्ह्याच्या संदर्भाने आहे। 2 सप्टेंबरच्या GR मध्ये त्या ठिकाणी हैदराबाद गॅजेटमध्ये असलेले कुणबी समाजाचे लोक किंवा कुणबी समाजामध्ये ज्यांच्याकडे नोंदी आहे त्यांनाच फक्त ओबीसी प्रमाणपत्र मिळणार आहे। कुठलंही खोटं प्रमाणपत्र, बनावट प्रमाणपत्र चालणार नाही। आणि कुठल्याही अधिकाऱ्यांनी, कुठल्याही प्रांताधिकाऱ्यांनी किंवा तो जो तहसीलदार आहे त्यांची जबाबदारी फिक्स होणार आहे। खोटं सर्टिफिकेट दिलं तर त्या ठिकाणी त्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटमधला कुणबी समाज या ठिकाणी तेवढाच त्या ठिकाणी या 2 सप्टेंबरचा GRचा संदर्भ आहे। पण वडेट्टीवार आणि जे काही लोक आहेत हे जणू हे दाखवतात आहे की 2 सप्टेंबरचा GR राज्यभराकरता आहे, तो GR केवळ 4 जिल्ह्याकरता आहे, तो GR केवळ हैदराबाद गॅजेटच्या पुरता त्या ठिकाणी तो GRचा अर्थ आहे। आणि त्यामुळं हैदराबाद गॅजेटचा जिल्हे वेगळे आणि आंदोलन केलं विदर्भामध्ये। आणि त्यामुळे मला असं वाटतं ही ओबीसीची दिशाभूल आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने, आमच्या सरकारने कोणत्याही परिस्थितीत ओबीसीवर अन्याय करणार नाही अशी कुठलीही भूमिका घेतली नाही। उलट आता जे महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या 13,000 सीटच्या निवडणुका होतात आहे, यामध्ये 27% आरक्षण जे काय आज मिळालं आहे हे खऱ्या अर्थाने आमच्या सरकारची देण आहे। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय बाजू मांडली पाहिजे ती बाजू मांडली आणि सुप्रीम कोर्टाने 27% ओबीसी आरक्षण दिलं। उलट उद्धव ठाकरेच्या काळात आणि वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्या काळामध्ये ओबीसीचं आरक्षण केलं होतं। उद्धव ठाकरेच्या सरकारने ओबीसी आरक्षण घालवलं। आमच्या देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने आणि देवेंद्र फडणवीसजींनी ओबीसी आरक्षण परत आणण्याचं काम केलं। लोकवाहिनी न्यूज के लिए अविनाश तोतड़े, नागपुर।